भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शिवालयात 11.5 ज्योतिर्लिंगाचे काल शेकडो शिवभक्तांनी जलाभिषेक व बेलपत्री वाहून दर्शन घेतले। यावेळी संस्थांच्या वतीने भाविकांना साबुदाण्याची उसळ, केळी व चहाचे वितरण करण्यात आले। तसेच दिनांक 9 सकाळी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। तालुक्यात खोलापूर, ऋणमोचन, वाठोडा शुक्लेश्वरसह पूर्णा नदी काठावर अनेक प्राचीन शिवालय आहेत। या शिवालयात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाठोडा येथील शुक्लेश्वर मंदिरात 2 मार्च ते 8 मार्च दरम्यान शिवपुराणाचे आयोजन करण्यात आले होते। कथा प्रवक्ता अंजनगाव सुरजीचे हरिभक्त परायण गोपाल महाराज भुस्कट हे होते। शिवालयाच्या परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलला होता। त्यांच्या ओम नमः शिवाय मंत्रोच्चाराने सारा असमंत दुमदुमला। शेकडो भाविकांनी वाठोडा व खोलापूर येथील शिवलिंगाचे जलाभिषेक करून व बेलपत्री वाहून दर्शन घेतले। त्यामुळे या शिवमंदिराला यात्रेचे स्वरूप आले होते। काल शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त वाठोडा शुक्लेश्वर मंदिरात भाविकांसाठी साबुदाण्याची उसळ, केळी व चहाचे वितरण करण्यात आले। याचा शेकडो भाविकांना लाभ घेतला। तालुक्यातील पूर्णा नदीतीरी अनेक पुरातन शिवालय आहेत। खोलापूर येथे श्री कोटेश्वर, वाठोडा येथे श्री शुक्लेश्वर व ऋणमोचन येथे श्री मुगलेश्वर हे तालुक्यातील प्रमुख शिवलिंग आहेत। ही तीनही शिवालये प्राचीन असून येथील शिवालय स्वयंभू असल्याचे मानले जात असून शिवभक्त भाविकांसाठी मोठी श्रद्धा आहे। तीनही शिवलिंगाची आगळीवेगळी आख्यायिका आहे, त्यामुळे येथे दूरदूरून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी येतात। खोलापूर येथील श्री कोटेश्वर मंदिर प्राचीन असून त्याची रचना हेमाडपंथी आहे, तर वाठोड्याचे श्री शुक्लेश्वर शिवालय देखील ऐतिहासिक आहे। या दोन्ही शिवलिंगांना सुमारे 700हून अधिक वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले जाते। वाठोडा येथील शिवालयात परकोट असून आतील भागातील मंदिर परिसरात शुक्लेश्वरासह भिंगलेश्वर, भैरवेश्वराचे शिवलिंग असून 11.5 ज्योतिर्लिंग, नृसिंहाची दुर्मिळ मूर्ती, कालभैरवनाथ, नंदी, गणपती व बजरंगबली आदी मंदिरे आहेत। दोन्ही शिवालय गावाबाहेर पश्चिमेस पूर्णा नदीकाठी असून येथील परिसर निसर्गरम्य आहे। मोठ्या आवाजात तर हे इथे विश्वामित्रांनी तपश्चर्या केलेली आहे आणि विश्वामित्रांनी तपश्चर्या केल्याने त्यांना शुक्लवर्ण प्राप्त झालेला आहे आणि म्हणजे या स्थानाचा शुक्लेश्वर पडलेला आहे। त्या ठिकाणी शुक्लेश्वर, पितेश्वर, कृष्णेश्वर असे मंदिर आहे। नृसिंह महाराजचं आहे, नंदी आहे आणि मारुती आहे। बाहेर सतीचं मंदिर आहे आणि हे अतिशय पुरातन आणि पौराणिक आणि ऐतिहासिक असे मंदिर आहे। या ठिकाणी विश्वामित्रांनी पूजा केलीच आहे आणि गुलाबराव महाराज जे आहेत चांदूरबाग माधांचे, त्यांनी पण इथं कात्यायनी व्रत एक केलं आहे। पहिलं कात्यायनी व्रत केलेलं आहे आणि असं हे पौराणिक ऐतिहासिक मंदिर असून या ठिकाणी जर पिंडदान केलं तर काशीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी आहे आणि म्हणून याला विदर्भाकाशी असं तरी म्हणतात। अजून तुम्हाला आता या AS न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान।